या ठिकाणी लक्षात घ्या 41 101 गुणिले 41 आहे, म्हणजे 41 ही संख्या किती वेळा घ्यायची आहे? 101 वेळा. 41 ही संख्या 101 वेळा घेऊन त्याची बेरीज करायची. तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याच्यातून पुन्हा 41 वजा करून टाकायचे आहे. म्हणजे बघा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, 41 ही संख्या 101 वेळा घ्यायची आणि एकदा काढून टाकायची. त्याच्याऐवजी आपण काय करू मित्रांनो, 41 ही संख्या 101 वेळा घेऊन एकदा काढून टाकायची. त्याच्याऐवजी ती 100 वेळाच घेऊ ना. मग 101 वेळा घेऊन एकदा काढायची आहे, त्याऐवजी ती एकदा काढण्याऐवजी ती एकदा कमी करूनच घेऊ. म्हणजे 41 गुणिले 100 असं याचं उत्तर होणार आहे मित्रांनो. आणि जे आपल्याला फक्त निरीक्षणाने काढता येणं शक्य आहे. इथं मात्र उलट आहे बघा. इथं 50 ही संख्या 701 वेळा घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये 50 ही पुन्हा एकदा टाकायची आहे. मग 701 वेळा घेऊन अजून एकदा टाकायची. त्याच्याऐवजी ती 701 वेळा न घेता 702 वेळा घेऊ ना, एकदा जास्तच घेऊन टाकू. 701 वेळा घेण्याऐवजी 702 वेळा घेऊ. आलं लक्षात मित्रांनो? तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात घेऊन अशी उदाहरणं जर सोडवली तर आपला वेळ वाया जात नाही. बघा हा शून्य जसा तसा ठेवून घेऊ म्हणजे शून्याचं काम संपलं. 5 दुने 10, हातचा एक आला, 5 शून्य शून्य आणि एकच राहील, 5 आता 5 35. तर अशा पद्धतीने मित्रांनो 35,100 त्याचं उत्तर येऊन जाईल तुम्हाला.